ज्ञानाची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान, शिकवूया नीतिमत्ता. या पुढे ध्यास आमचा गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता. CRP ಮಿತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ವಿಷ್ಣು ಪುರಾಣಿ ಸರ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ಈ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕ ಮಿತ್ರರೇ ಹಾಗೂ ನನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಇಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಇದು ಬಹಳ ಅಭೂತಪೂರ್ವವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ನಮಗೆಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ನೀಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ, ಎಲ್ಲ ಸಾಮಾಜಿಕ ಸ್ತರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಆಯಿತು, ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಬಡತನ ಇರಲಿ ಶ್ರೀಮಂತರಿರಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮತ್ತು ಉಚಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರೋತ್ಸಾಹದಾಯಕವಾಗಿ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಶುಲ್ಕವಿಲ್ಲದೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವಿದ್ಯಾದಾನವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಹಳಷ್ಟು ಶಿಕ್ಷಕರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಶ್ರಮಪಟ್ಟು ನಿಮಗೆ ಈ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ, ನಿಮ್ಮ ಊರಿನವರಿಗೆ ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಮೂಲಕ ಒಂದು ಏನ್ ಸಂದೇಶ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ, ಮಕ್ಕಳನ್ನ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಸರ್ಕಾರದ ಎಲ್ಲಾ ಸದುಪಯೋಗಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು. ನೀವು ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಲಿಯೋದ್ರಿಂದ ಕೇವಲ ಶಿಕ್ಷಣ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬದುಕುವ ಕಲೆಯನ್ನು ಕಲಿತೀರಿ, ಸದೃಢವಾಗಿ ಬೆಳಿತೀರಿ. ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಆಹಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ರಾಗಿ ಮಾಲ್ಟನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಿಸಿ ಊಟವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಬಾಳೆಹಣ್ಣು ಮತ್ತು ಮೊಟ್ಟೆಯನ್ನು ಕೂಡ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಎಲ್ಲವನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋದ್ವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ದೈಹಿಕ ಕೊರತೆ ಆಗಬಾರ್ದು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಬಹಳ ಪೂರಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರವನ್ನು ಒದಗಿಸೋದ್ರ ಮೂಲಕ ದೈಹಿಕವಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಸದೃಢ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಜ್ಞಾನವನ್ನು ನೀಡುವುದರ ಮೂಲಕ ಮಾನಸಿಕವಾಗಿಯೂ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನ ಸನ್ನದ್ಧರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಈ ಫೆಸಿಲಿಟೀಸ್ಗಳು ನಮಗೆ ಪ್ರೈವೇಟ್ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಏನೇ ಸಿಕ್ಕರೂ ಸಹಿತ ಇದು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಸಿಗ್ತದೆ. पालकांच्या डोक्यामध्ये असा एक विचार आलेला आहे की सरकारी शाळेच्या सुविधा थोड्याशा कमी असतात आणि प्रायव्हेट शाळेच्या सुविधा थोड्या जास्त असतात. मात्र या गोष्टीला कसं होतंय तर प्रायव्हेटच्या शाळा ज्या आहेत त्या जाहिराती जास्त करतात त्यांनी आणि सरकारच्या शाळा जाहिराती करत नाही. आणि जाहिरातीचा परिणाम असा आपल्या देशामध्ये की जाहिरात बघून लोक गुटखा खातात आणि गुटखा खाल्ल्यानंतर लोकांना कॅन्सर होतं हे सुद्धा माहीत आहे. हे सगळं माहीत असताना सुद्धा लोक काय करतात सांगा बघू, गुटखा जाहिरात बघून घेतात. का जाहिरात बघून घेतात तर त्या गुटख्याला त्यांनी एक प्रकारचा स्मेल लावलेला असतोय, एक प्रकारचा वास लावलेला असतोय. त्या पद्धतीनं म्हणजे कसं प्रायव्हेट सगळं चांगलं आहे आणि गव्हर्नमेंटमध्ये काय नाही असा जो पालकांच्या डोक्यामध्ये जो भाव बसलेला आहे तो भाव नष्ट करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्ष आमच्या शाळेने इथं काय केलेला आहे. मात्र आम्हाला जाहिरात करण्यामध्ये आम्ही कुठं तर कमी पडलो आणि यावर्षीचा यशस्वीपर्यंत खेड्याचा मुलगा जायचं म्हणजे चेष्टा नाही. आणि विशेष म्हणजे कसं ट्युशन नाही काय नाही, स्वतःच्या जीवावर त्या मुलांनी काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. आणि स्वतःच्या जीवावर अभ्यास जो मुलगा करतो तो काय करून दाखवू शकतोय त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ह्या एसएसएलसी रिझल्ट मध्ये तुम्हाला काय झालेलं आहे दिसलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. मग ह्याच वर्षी असा रिझल्ट लागला काय तर नाही, प्रत्येक वर्षी ह्याच पद्धतीने रिझल्ट लावत होता. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण
स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. अळगुया गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान. शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता.